अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना जरा थोडासा एक मतदानात आपल्या बाजूला करून घेण्याचा एक प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न केलेला दिसतोय. मी आधीच म्हटलं होतं की महिलांसाठी लाडकी लेक किंवा लाडकी बहीण ही योजना आणत असेल तर जरूर आणा, आम्ही स्वागत करतो. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका. मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठी आणा. त्याच्याबद्दल कुठे तशी काही वाच्यता नाही आहे. माता भगिनींना तुम्ही हे जे काही देत आहात जरूर द्या, पण त्याच वेळेला परत एकदा सांगेन की आज राज्यामध्ये हजारो तरुण बेकार असताना घरी गेल्यानंतर ती माता भगिनी त्याला काय उत्तर देणार, ह्या प्रश्नाचं उत्तर या अर्थसंकल्पात कुठेही दिसत नाही. म्हणजेच काय की रोजगार वाढीसाठी कुठेही उपाययोजना नाहीत. जे काय आहे ते रेटून न्यायचं. मी शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा अशी मागणी केली होती, ती त्यांनी मान्य केली. पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी त्यांनी काही मान्य केलेली नाही. शेतकऱ्यांना वीज बिल माफ केल्यानंतर थकबाकी ज्यांची आहे ती थकबाकी सह हे माफ होणार आहे का? आजपर्यंत जेवढी काही थकबाकी आहे तेवढी सगळी थकबाकी तुम्ही माफ करणार आहात का? आणि वीज बिल माफ करा म्हटल्यानंतर मला आठवत आहे जुन्या एका गोष्टीची आठवण झाली. माझ्यासोबत आज नाना पण आहेत, जितेंद्र आहेत. त्यावेळेला तुमचं सरकार होतं आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी संभाजीनगरला जाहीर मागणी केली होती किंवा आपण असं जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना वीज बिल माफ करू. तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे होते, ते तत्कालीन होते आणि त्यांनी तत्काळ ती मागणी मान्य करून निवडणुकीच्या आधी 0 रकमेची बिलं ही शेतकऱ्याला द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर निवडणुका झाल्या, पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार आलं, विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि निवडणूक झाल्यानंतर महिनाभरानंतर दामदुपटीने वीज भरणा करा नाहीतर तुमचं कनेक्शन कापून टाकू ही दरडावणी सुरू झाली. खुशी में पेड़ा बांट रहे हैं, इधर आप ही उनको पूछो. दुधाच्या पावडर संदर्भामध्ये आयात केलेली आहे. दुधाच्या पावडर संदर्भामध्ये लाडका बेटा, वो लाडला बेटा जो नहीं बेटा नहीं भाऊ, वो उसका भी, उसके लिए भी हमने 10,000 रुपये अप्रेंटिसशिप दिया है. अभी हमने तो उनका भी ख्याल किया है. लेकिन 2.5 साल तो क्या कहते हैं लाडला बेटा योजना चालू थी, वो चाहिए ना आपको. तो बस ठीक है. दुधाच्या पावडर संदर्भामध्ये आयात संदर्भात नाही, त्याच्या संदर्भामध्ये काय सांगाल? दुधावर देखील 5 रुपये आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला